ना मैं पढ़ाई में तेज हूँ, ना ही मेरे पास बहुत ज्यादा पैसे हैं। ठीक है। लोग मेरी इज्जत नहीं करते हैं। ठीक है। तो मुझे शर्म क्यों नहीं आ रही है? कुछ तो वायरस है मेरे खून में जो लड़ रहा है इस चीज से। क्या है वो? बैगन। जो दूसरों के लिए गड्ढा खोदते हैं ना, वो जेसीबी वाले होते हैं। कुछ भी मत सोचा करो। मम्मी मला ना लग्न करायचंय. मी लग्न करून पळू की पळून जाऊन लग्न करू? अच्छा, तुला तुटलेले चप्पलनी मारू की चप्पल तुटेपर्यंत मारू? काय ग, काय झालं तोंड सोडायला? माझा नवरा एवढा हँडसम आहे, त्यांना जर दुसरी पोरगी सापडली तर? अगं त्याला वेळेवर साधी चड्डी सापडत नाही आणि पोरगी कुठे सापडणार आहे ग? अगं माझी चड्डी कुठे आहे ग? बघ खरं आहे ना. देखिए, पुरुष और महिला में एक लाइन का अंतर है। पुरुष इस कान से सुनता है, इस कान से निकाल देता है। महिलाएं दोनों कान से सुनती हैं, फिर मुंह से निकालना शुरू करती हैं। मेरे भी अच्छे दिन आएंगे, लगता है अभी ट्रैफिक में फंसे हुए हैं। और हमें तो आज तक बस में सीट भी नहीं मिली। अच्छा। किसी के दिल में जगह क्या मिलेगी मामा? मला बसमध्ये सीट नाही भेटत. कुणाच्या हृदयात जागा काय भेटणार आहे? बाकीची लोक चुकीचे पाऊल उचलत असतील, पण मी जे पाऊल उचलतो तेच चुकीचं निघते. इथं माझी झोप पूर्ण होत नाही, स्वप्न काय पूर्ण होतील? गर्लफ्रेंड तर एक पण नाही माझी, पण गाणे असे ऐकतो जसे की 10-15 गर्लफ्रेंड मला सोडून गेलं. माझ्यासाठी प्रेम हे 400च्या नोटासारखं आहे. ना कधी बनलं, ना कधी बघितलं, ना कधी मिळणार. पण मला झोप चांगली लागण्यासाठी आणि मसल रिलॅक्स राहण्यासाठी हेल्दी याचं मॅग्नेशियम ग्लायसिनेट बनलेलं आहे. याच्यामुळे तुमचा स्ट्रेस आणि एन्झायटी देखील दूर होते. या प्रोडक्टची लिंक बायोमध्ये आहे. सच बोलूं तो झूठ लगता है, झूठ बोलूं तो मजाक लगता है, मजाक करूं तो सबको बुरा ही लग जाता है. मेरे को तो समझ में नहीं आता कि बोलूं क्या. इस दुनिया में एक ही चीज फ्री में मिलती है दोस्तों, वो है टेंशन. जितना चाहे ले लो. इतनी सुंदर हूँ मैं, क्या करूँ? लेकरू आहे घरात, स्वयंपाक पाणी करायचं, एखादी भाकर लक्ष देत ना, नुसतं आपला फळा आणि चाला वाऱ्यावर बोलते का मी? इतनी सुंदर हूँ मैं. नहीं, आप यकीन करो, मैंने अगर लाइफ में किसी को सेट किया है ना, तो वो है सिर्फ अलार्म. काय ग, काय झालं तोंड सोडायला? माझा नवरा एवढा हँडसम आहे, त्यांना जर दुसरी पोरगी सापडली तर? अगं त्याला वेळेवर साधी चड्डी सापडत नाही आणि पोरगी कुठे सापडणार आहे ग? अगं माझी चड्डी कुठे आहे ग? बघ खरं आहे ना.